नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून सगळ्यांचा आवडता असा साऊथ इंडियन नाश्ता बनवणार आहोत। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने इथे तुम्हाला रवा सुद्धा मोजून घ्यायचा आहे। यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे। 1 चमचा साखर घातली आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा येईल, बेसनमुळे रंग आणि चव सुद्धा खूप छान येते, त्याचबरोबर साखरेमुळे याला रंग छान येतो। आता हे एक प्रकारचं प्रीमिक्स तयार झालं आहे, हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर हे यापासून आपण डोसा बनवणार आहोत। तर हे पीठ तुम्ही असं स्टोअर करून पुढचं साहित्य घालून जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा आहे तेव्हा बनवू शकता। आता या सगळ्या पिठाचा मी डोसा बनवणार आहे, म्हणून मी हे सगळं पीठ आता बाउलमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये पाव कप दही घालायचं आहे। पाव ते अर्धा कप दही तुम्ही इथे घालू शकता। यानंतर मी इथे त्याच दह्याच्या कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये घातलं। सुरुवातीला अर्धा कप घातलं, मिक्स करूया। घट्ट आहे तर इथे मी आणखी पाणी घेतलं 1 कप। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। अजूनही हे घट्ट आहे, विस्कने आधी याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू। 2 ते 3 मिनिटं विस्कने असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या सुद्धा निघून जातात आणि पीठ सुद्धा हलकं होतं। आता हे आपण झाकून असंच 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत मैसूर मसाला डोसाची चटणी तयार करूया। तर इथे मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। याऐवजी तुम्ही मिरच्यासुद्धा घेऊ शकता। जर काश्मीरी लाल मिरची असेल तर ती तुम्ही 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घाला आणि नंतर इथे वापरा। भिजत घातल्यामुळे मिरची पटकन बारीक होईल। आता यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर 10 ते 12 पाकळ्या यामध्ये लसूण घालायची आहे। थोडीशी चिंच घातले, चवीप्रमाणे इथे मीठ घालायचे आणि खूप कमी पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। ही आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे। इथे मी चटणी वाटून घेतली, चटणी तयार आहे। आता आपण मसाला डोसाची जी भाजी किंवा मसाला असतो बटाट्याचा तो तयार करूया। तर यासाठी इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरंसुद्धा इथे छान तडतडले। आता यामध्ये अर्धा चमचा चण्याची डाळ घातले। याबरोबर तुम्ही अर्धा चमचा उडदाची डाळसुद्धा घालू शकता, मी इथे घातलेली नाही आहे। डाळीचा किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। आता यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं इथे मी घातलेत। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। आता सगळं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। इथे आता मी पाव चमचा हिंग घातला आहे। यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे आणि सगळं पुन्हा एकत्र परतून घेऊया। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे थोडासा जास्त प्रमाणामध्ये कांदा या भाजीमध्ये घातला जातो। तर इथे 1 मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतला, अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे। यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि आता कांदा सॉफ्ट करून घेऊया। इथे आता कांदा छान सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे हाताने कुस्करून घेतलेत, ते घालायचे आणि आता हे सगळं छान एकत्र परतून घ्यायचं आहे। ही भाजी तुम्ही जितकी छान परतून घ्याल तितकीला चव खूप छान येईल। भाजी इथे मी परतून घेतल्या। आता ही भाजी थोडीशी सैलसर असते, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित डोस्यावरती पसरवता येते, म्हणून यामध्ये मी 2 चमचे पाणी घातले आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। यावरती भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे।
मिक्स करून घेऊया आणि ही आपली मैसूर मसाला डोसाची जी भाजी किंवा जो मसाला असतो तो तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता. मी इथे घातलेला नाही आहे. आता ही बाजूला ठेवूया आपण, म्हणजे ती थंड होईल. आणि आपण जे हे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. नेहमीच्या डोस्याच्या पिठाप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आज आपण इन्स्टंट मैसूर मसाला डोसा बनवतोय. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळं साहित्य तुमच्या घरी उपलब्ध असेल. डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाही आहे. कुठलीच पूर्वतयारी तुम्हाला करायची गरज नाही आहे. हा डोसा बनवण्यासाठी इन्स्टंट आहे, त्यामुळे यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा घालावा लागतो. पाव चमच्याच्या अर्धा इतका इथे मी सोडा घातला आहे. सोडा मिक्स करून घेतला आणि लगेच आता आपण डोसा तयार करूया. तर इथे आता मी डोसा तवा गरम करून घेतला आहे. तवा अगदी छान गरम करून घ्यायचा. यानंतर याला तेल लावून घ्यायचं. सगळीकडे ब्रशने असं तेलाने मी तवा ग्रीस करून घेतला. आता याचा जो वरचा भाग आहे तो थोडासा थंड होण्यासाठी यावर पाणी शिंपडायचं. लगेच जर तुम्ही पीठ टाकलं तर ते गोळा होऊ शकतं, म्हणून पाणी शिंपडायचं आणि वरची बाजू थोडीशी थंड करून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आणि असं हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी हा डोसा अगदी तुम्हाला व्यवस्थित असं तव्यावरती पसरवता येईल. अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही. खूप छान मस्त कुरकुरीत असा डोसा या रेसिपीने तयार होतो. आता मीडियम फ्लेमवरती हा डोसा वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 मिनिटामध्ये पाहू शकता वरची बाजू अशी ड्राय झाली. आता इथे तुम्ही तेल तूप किंवा बटर लावू शकता. इथे मी तेल लावून घेते. आता हा तवा मोठा आहे त्यामुळे फक्त सेंटरलाच डोसा ब्राऊन होईल आणि सगळीकडून व्हाईट राहील, म्हणून तवा फिरवून सगळीकडून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण डोस्याला एकसारखा रंग येईल. तर इथे मी असा डोसा तवा जो आहे तो फिरवते आणि डोसा छान भाजून घेते. आता डोसा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा डोशाचा ब्राऊन रंग दिसायला लागला आहे. आता आपण हा काढून घेऊया. याचा रंग पाहू शकता तुम्ही, सगळीकडून एकसारखा ब्राऊन झाला आहे डोसा. तर याला मी आता फोल्ड करते. तर तुम्ही असा एक फोल्ड देऊ शकता किंवा मग जसा मसाला डोसा आपण राऊंडमध्ये फोल्ड करतो तसा फोल्ड करू शकता. तर हा मस्त कुरकुरीत असा आपला डोसा तयार आहे. तुम्ही हा गव्हाच्या पिठापासून बनवला आहे असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. इतका क्रिस्पी हा डोसा तयार होतो आणि याची चवसुद्धा खूप छान लागते. हा इन्स्टंट आपला मसाला डोसा तयार आहे. आता इथे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते. इथे मी आणखी एक डोसा बनवून घेतला आहे. यावरती आपण जी चटणी तयार केली आहे ती पसरवून घ्यायची आहे. यावरती आपण जो मसाला तयार केला आहे तो पसरवायचा आहे. घरी जर डोस्याचं पीठ तयार नसेल आणि तुम्हाला मसाला डोसा खायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून मसाला डोसा तयार करू शकता. तर हा आपला मैसूर मसाला डोसा तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.